राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्री. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोदी मागे हटणार नाहीत. सरकारनं नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. अमित शहा राज्य सरकारच्या पाठीशी. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पूरग्रस्तांच्या मदतीचा अंतिम प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे द्यावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत कशी होईल ते पाहावं. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. पालकमंत्री पदाची माळ गळ्यात कधी पडते याची वाट पाहतोय. भरत गोगावलेंनी व्यक्त केली नाराजी. वरिष्ठ पातळीवर फक्त चर्चा, निर्णयात मोठी दिरंगाई. गोगावलेंची खंत. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा नायकांचा जनता दरबार. सोमवारी ठाण्यामध्ये गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. शिंदे गणेश नाईकांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा. नाशकात भाजपनंतर नाशकामध्ये शिवसेना ऍक्शन मोडवरती. एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. तर आता महापालिकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेची शिवसेना काय करणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष. ठाण्यात महायुती विरोधात मविया मनसे एकत्रित आल्यास चर्चा. जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी बैठक. राजन विचारे, अविनाश जाधव, काँग्रेसचे नेते सुद्धा उपस्थित. भाजप शिवसेनेची युती न झाल्यास कार्यकर्ते मरून जातील. मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कार्यकर्त्यांसाठी युती करण्याचंही केलं आवाहन. महाराष्ट्रात फक्त आय लव्ह महादेवच चालणार. आय लव्ह मोहम्मदचे बॅनर पाकमध्ये जाऊन लावा. मंत्री नितेश राणेंचा खोचक इशारा. आमदार बापू पठारे आणि स्थानिकांमध्ये धक्काबुक्की. बापू पठारे शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार. पुण्यातील लोहगाव परिसरातली घटना. मनसे नेते मराठवाड्याचा दौरा करणार. बाळा नांदगावकर, मनोज चव्हाण मराठवाड्यामध्ये जाणार. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सुद्धा करणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक. विभागीय आयुक्त कार्यालयावर 11 ऑक्टोबरला निघणार मोर्चा. नवी मुंबई विमानतळावर नोकरीमध्ये स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्या. शेकापचे नेते जयंत पाटलांची मागणी. अन्यथा एकही विमान उडू देणार नाही. जयंत पाटलांचा इशारा. जळगावच्या कुसुंबा गावामध्ये अंधाधुंद गोळीबार आणि दगडफेक. 8 ते 10 जणांनी एकाच कुटुंबावर हल्ला केल्याची माहिती. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. मनपा रुग्णालयामध्ये तरुणांचा गोंधळ. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तरुणांकडून औरबादच्या भाषेमध्ये शिवीगाळ. मुंबऱ्यातील हकीम अजमल रुग्णालयातला धक्कादायक प्रकार. कफ सिरप लहान मुलांसाठी धोकादायक. मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडूमध्ये कफ सिरपवरती बंदी. कफ सिरप संदर्भामध्ये नागपुरात प्रशासन अलर्ट मोडवरती. औषध विक्रेत्यांना कफ सिरपची विक्री थांबवण्याच्या सूचना. औषध विक्रेत्यांकडे असलेल्या सिरपवर साशंकता. धाराशिवच्या भूम कळंबमध्ये मुसळधार पाऊस. बाणगंगा आणि दुधना नदीला पूर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात 7 ऑक्टोबरला मुसळधारेचा अंदाज. गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग. पायलटचा दर्जा. राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांचा समावेश. ऐन दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढ होणार. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वीज महागणार. मेट्रो, बेस्ट, रेल्वे, एसटी, मोनोचं तिकीट एकाच ॲपवरून काढता येणार. एकात्मिक तिकीट प्रणालीचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण. MMRDA कडून तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती.